नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील किनई गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वीज मंडळाच्या गलथान कारभाराला ग्रामस्थ वैतागले होते। या संदर्भात ग्रामविकास मंडळ किनईचे अध्यक्ष बबनदादा पिंजन यांच्या वतीनं वारंवार उपोषण आंदोलन करण्यात आले आणि आज अखेर या ठिकाणी ज्या सैल पडलेल्या विद्युत वाहिन्या आहेत, धोकादायक वीज खांब आहेत, हे दुरुस्त करून वीज वाहिन्या काढून डायरेक्ट सुरक्षित अशी केबल बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि या संदर्भात त्यांनी जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे 22 मे 2026 रोजी आत्महत्या करणार हे आंदोलन केलं होतं। पण या आंदोलनाला वीज विभाग आणि देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी त्यांना लेखी आश्वासन दिलं। तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेणार आहे। त्या अगोदर या ठिकाणी संजयजी पिंजन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतो। काय सांगाल? आमच्या किनई गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या किनई गावचे अध्यक्ष माननीय बबनदादा पिंजन यांच्या माध्यमातून विद्युत मंडळाला एक आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता की आमच्या गावातील ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्या प्रत्येकाच्या घराला लागून होत्या, त्यामुळं अनेक असा धोका त्या घरमालकाला त्या ठिकाणी पत्करावा लागत होता। त्यामुळे या विद्युत लाईनी बदलावी अशी अनेक वर्षापासूनची आमच्या ग्रामस्थांची मागणी होती। त्या मागणीला आज बबनदादा पिंजनच्या माध्यमातून, अध्यक्षाच्या माध्यमातून आज कुठेतरी यश आलेले या ठिकाणी दिसत आहेत। गावातील संपूर्ण या विद्युत वाहिनी या ठिकाणी बदलण्यात येत आहेत आणि त्याला वरिष्ठ अधिकारी देहूरोड पोलीस स्टेशनचे माननीय बनसोडे साहेब आणि त्या ठिकाणी विद्युत महामंडळाचे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाला संमती दर्शवली आणि बबनदादा पिंजन यांचं जे आत्मदहनाचा इशारा दिला होता किंवा जे आंदोलन पुकारलं होतं ते आंदोलन थांबवावं। आम्ही निश्चितच या कामाला चालना देऊ आणि ते काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। हे काम सुरू होत असताना किनई गावातील ही विद्युत वाहिनी बदलत असताना एक केबलच्या माध्यमातून, सिंगल केबलच्या माध्यमातून या गावातील सर्व विद्युत वाहिनी बदलू व नव्याने केबल या ठिकाणी टाकण्यात येत आहे। त्यामुळं ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि हे होत असताना आमची ग्रामस्थांची एक मागणी आहे की येत्या 29 तारखेच्या आत हे संपूर्ण काम जे चालू केलेलं आहे ते पूर्ण व्हावं। निश्चितच अर्धवट काम न ठेवता विद्युत महामंडळाने हे काम पूर्ण करावं। निश्चितच या कामाला किनईगाव ग्रामस्थांचं अध्यक्ष बबनदादा पिंजन यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि शासकीय दरबारी ज्यावेळेस आपण आवाज उठवतो त्या आवाजाला कुठेतरी वाच्यता फुटली जाते आणि आज शासनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासन आणि हे जे महायुतीचं सरकार आहे निश्चितच या राज्यातील आणि आमच्या किनई गावातील ग्रामस्थांना कुठेतरी न्याय मिळतोय असं आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। मावळचे विद्यमान आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी निधीचा ज्यावेळेस पाठपुरावा करतो, निश्चितच संबंधित जे काय माजी आमदार बाळाभाऊ भेगडे असन, आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके असन व खासदार श्रीरंगाप्पा बारणे असन यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी निधी मिळतो। त्यामुळे आज किनईगाव एक विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाताना दिसत आहेत आणि निश्चितच आज आमच्या गावाला जे अध्यक्ष लाभलेले आहे, एक धडपडीचा कार्यकर्ता, हिरिरीने भाग घेणारा आणि शासन दरबारी पाठपुरावा करणारा आज आम्हाला अध्यक्ष भेटलेला आहे। त्यामुळे किनईगावचा ग्रामस्थांचा एक त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन एक चांगला झालेला आहे की अध्यक्ष आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे किनईगावचा विकास आज या ठिकाणी दिसत आहे। पोलीस पाटील आहेत, काय नाव, काय सांगा? अमोल पिंजन, बबनदादा पिंजन यांनी जे उपोषण केलेलं आहे विद्युत वाहिनीच्या संदर्भामध्ये त्याला यश जवळजवळ आलेलं आहे। जवळजवळ 700 मीटरच्या आसपासची केबल त्या ठिकाणी टाकलेली आहे। बबनदादांनी ज्या वेळेस उपोषणाच्या माध्यमातून हे करायचं त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांच्या समवेत जाऊन PI साहेब असतील, वाबळे दादा असतील गोपनीय विभागाचे, त्यांच्या मार्फत वेळोवेळी संबंधित संबंधित विद्युत वाहिनीचे जे साहेब आहेत, जोडगे साहेब, यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून ते उपोषण कसं टाळता येईल आणि कसं गावातलं काम होईल या संदर्भामध्ये बऱ्याचपैकी प्रयत्न त्या ठिकाणी केलाय। दादाचं सुद्धा काम चांगलं आहे, बबनदादाचं, त्याला पुढच्या अशा या कामासाठी बी
शुभेच्छा त्या ठिकाणी राहतीलच. तर प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामविकास मंडळ किनईचे अध्यक्ष बबनदादा पिंजन आहेत. या अध्यक्ष पदावर असताना गावाच्या अडीअडचणी पुढे येऊन उपोषण आंदोलनं करून सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. काय सांगाल? ग्रामदैवत श्री बाळासाहेब महाराजांना वंदन करून मी गेले 8 महिन्यापासून सातत्याने MSCBचा पाठपुरावा करीत होतो. त्यामध्ये मी 14 तारखेला उपोषणाला बसलो होतो, 14/10/2025 रोजी. तर त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं होतं की 1 महिन्यात आम्ही तुम्हाला सर्व कामं गावातली पूर्ण करून देतो. शेती लाईनची पंपाची ते 3 फेज लाईन करून देतो. गावातले सगळे खांब चेंज करून देतो. आता आपल्याला देवकर साहेब, अभियंता देवकर साहेब व निगडी सर्वे साहेब आणि भूचे जोडगे साहेब यांनी आम्हाला सांगण्यात आलं, मी आत्मदहनाचा विषय इशारा दिला होता की तुम्ही रामायण केली तर मी पाण्याच्या टाकीवर जाऊन मी आत्महत्या, हा इशारा दिला होता. वारंवार पर्यावर करून तरी आपल्या पंच साहेबांनी आम्हाला विनंती केली, देवसाहेबांना सुद्धा विनंती करून आपल्या कामाला त्यांनी सांगण्यात आलं की आम्ही तुला काम करून देतो. आता 29 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलंय की पूर्ण काम करून देणार. पण आता त्यांनी कालच्याला असं हे केलं की आम्ही गावातली जेवढी कामं आहे तेवढी संपवतो आणि त्यानंतर आम्ही स्टॉप करतो. पण मी त्यांना कालच सांगितले की आता तुम्ही गावामधले 16 पोल चेंज करणार होते, त्याच्यामध्ये फक्त आता 4च पोल चेंज करणार आहे, बाकीचे पोल तसेच राहणार आहे. कारण का हा पावसाळ्यामध्ये आमच्या नागरिकांना खूप त्रास होतो. 1960 साली लाईन आलेली, त्याच्यानंतर अजून पाठपुरावा कोणी केला नव्हता. त्या पाठपुरावा आपण करून आपल्याला यश मिळालेलं आहे आपल्या गावाला. हे सर्व मंडळी माझ्या पाठीमागं उभी राहिली आणि मला जे पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. व तसेच आता राहिलेली जी कामं आहे, जोडगे साहेबांना व देवकर साहेबांना व सरोदे साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की मला ही जी काय राहिलेली कामं आहे ती मला पूर्ण करून द्या, जेणेकरून मला पुढला पाऊल उचलायला लावू नका. 29 तारीख आपल्याला दिलेली आहे, 29 तारखेपर्यंत तुम्ही सर्व कामं संपवून टाका, असं मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी ग्रामविकास मंडळ किनईचे अध्यक्ष बबनदादा पिंजन यांच्या पुढाकारातनं आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर विद्युत मंडळाला जाग आलेली आहे. त्यातच पूर्वी जर पाहिलं तर या गावाच्या मंदिराच्या बाजूला ज्या तारा होत्या त्या पूर्ण लोंबकळत होत्या आणि जर लाइटिंग लावायची असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी जीवाला धोका होता आणि सर्वत्र या विद्युत तारामुळे जीव टांगणीला लागला होता की कधीही विजेचा शॉक लागून कुणाचाही मृत्यू झाला असता. पण ही गरज ओळखून आंदोलन केल्यानंतर वीज मंडळाला जाग येते. इतर वेळी वीज मंडळ जर बिल नाही भरलं तर लगेच लाईट विद्युत पुरवठा खंडित करते. त्याच धर्तीवर सुरक्षित आणि मुबलक 24 तास वीज पुरवठा व्हावा ही भावना मनात ठेवून ग्रामविकास मंडळ किनई अध्यक्ष बबनदादा पिंजन यांच्या वतीनं आंदोलन केल्यानंतर त्यांना यश आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीनंतर प्रशासन या ठिकाणी झुकलेलं दिसतंय. काय सांगा? तसंच मी मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके व तसेच खासदार श्रीरंगाप्पा बारणे व तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला वारंवार पत्रव्यवहार करण्यासाठी काही कामं असली तरी आम्हाला म्हणजे